आज दिनांक 21/6/2026 संपूर्ण भारतामध्ये योग दिवस हा राबवण्यात येत आहे. त्या अनुषंगाने मी एक छोटासा व्हिडिओ बनवत आहे. आपण दररोज अशा प्रकारे योग एक्सरसाइज केली तर आपण जीवनामध्ये फिट राहतो. धन्यवाद. करू का पण? नाही रे, चालू राहू दे. सर्वप्रथम आपण सूक्ष्म व्यायाम करू. सर्वप्रथम उभ्या सूक्ष्म व्यायाम करू. वार्मअप. गोल गोल उजवीकडे पहिले, नंतर डावीकडे, नंतर शोल्डर, नंतर मानेचा व्यायाम करू. सर्वात पहिले खाली मान घेऊ. उजवीकडे हळूहळू, उजवीकडे हळूहळू, उजवीकडे, डावीकडे, उजवीकडे, हाताचा व्यायाम. आता आपण सूर्यनमस्कार 12 स्टेपमध्ये घेणार आहोत. नंबर 1, 2, 3, 4, 5, 6, 7, 8, 9, 10, 11, 12. नंबर 1, नंबर 2, नंबर 3, नंबर 4, नंबर 5, नंबर 6, नंबर 7, नंबर 8, नंबर 9, नंबर 10.
11, 12. आता दिशा बदलतो, थोडंसं एक्सरसाइज करू. आता चटणी टाकत आहे. त्याच्यामध्ये बसून, झोपून, पोटावर, पाठीवर योगासनं काही करून दाखवत आहे मी. एक छोटीशी लाट घ्या. शीर्षासन करत आहे. याने पूर्ण ब्लड सर्क्युलेशन व्यवस्थित चालते. हळूहळू खाली यायचं. एक वज्रासन तयार होईल. वज्रासनामध्ये सर्वप्रथम जीभ बाहेर काढायची आणि अशा प्रकारे श्वास घ्यायचा. नंतर तोंड बंद, डोळे बंद. आता एक योगासन सांगत आहे मी. यामुळे वात, पित्त, कफ हे तिन्ही बी चांगल्या प्रकारे राहते. यांचं संयोजन राहते, मिश्रण राहते याचं. असं करायचं, असे हात करायचे, अशा मुठ्या बांधायच्या, आपल्या पोटाला धरायचं. खाली आल्याच्यानंतर वर येताना श्वास घ्यायचा, खाली जाताना श्वास सोडायचा. आता आपण बसून थोडी पायाची एक्सरसाइज करू. पहिले उजवीकडे
तर डावीकडे यामुळे तुमचे घुटण्याचे दर्द कधीच राहणार नाहीत या एक्सरसाइजमुळे. अशी एक्सरसाइज केल्याने कधीच तुमचे घुटणे दुखतील नाही. आता डावा पाय उजव्या पायावर ठेवा आणि हळूहळू समोरून मागे हळूहळू जसं दिसत आहे तसं करा. विरुद्ध दिशा. यामुळे तुमचे पाय दुखतील नाही, घुटणे दुखतील नाही. आता दुसरा पाय घ्या. सेम समोर पुढे तर मागे. समोर मागे. आता जुन्या काळामध्ये आपल्या आजी आजोबा त्यावेळेस चक्की नव्हती, त्यावेळेस ते दळण दळत होते. त्यावेळेस मग अशी मुठ्ठी मारायची, याने पोटाची चरबी कमी होईल. आता आपण तिथली आसनमध्ये येऊ. तिथली आसन, याला तिथली आसन म्हणतात. डोळे बंद राहतील असं. हे आसन तिथली आसन आहे. हे बसून केलेले आसन होते. आता आपण झोपून करणारे आसन करत आहोत. पाठीवर झोपायचं आहे. लंबी श्वास घ्यायची आहे 3 वेळेस. जसे आपण सायकल चालवतो तशा प्रकारे सायकलिंग व्यायाम करायचा आहे. लंबी श्वास 3 वेळेस हळूहळू सोडायची आहे. आता आपण सर्वांग आसनमध्ये जाणार आहे. यामुळे ब्लड सर्क्युलेशन नॉर्मल राहते. मणक्याचे आजार नाहीसे होतात आणि सर्व शरीराची एक्सरसाइज होते. याला सर्वांग आसन म्हणतात. एक वेळेस श्वास घ्या. हळूहळू खाली. आता आपण हलासन करू. पूर्वीच्या काळात शेतकरी आपलं हल खांद्यावर घेऊन जात होते. अशा प्रकारे हलासन. याने शरीराला लवचिकता येते. प्रत्येक वेळी श्वास एक वेळेस घ्यायचा आहे, हळूहळू सोडायचा आहे. यानंतर पद्मासन करू.
याने पोटाचा व्यायाम होईल, पचन क्रिया चांगली राहील, स्नायू मजबूत होतील. आणि आता हाताने अशी पकडून त्यानंतर आपण आता चक्रासन करणार आहे. यामुळे माकड हाडाची व्यायाम होईल. पाय कमरजवळ घ्यायचे, हात डोक्याजवळ, श्वास अंदर, असे 3 वेळा करा. आता हे झाले पाठीवरचे योगासन. आता आपण पोटावरचे योगासन करू. हे आपण पोटावर झोपलेलं आहे. या आसनाला भुजंग आसन म्हणतात. याने पूर्ण शरीर लवचिक बनते, संपूर्ण शरीराचा व्यायाम होतो. प्रत्येक वेळेस श्वास घ्यायचा आहे. हळूहळू सोडायचं आहे. पवन सूत. श्वास घ्यायचा आहे. हळूहळू खाली. याच्यानंतर आपण धनुरासन करणार आहे. यामुळे सर्व नसा, शरीर पूर्ण लवचिक बनते आणि संपूर्ण शरीराला याचा फायदा होतो. पोटाची चरबी पण कमी होण्यास मदत होते. श्वास घ्यायचा आहे. पुन्हा एक वेळेस घ्या श्वास. आता एक एक्सरसाइज सांगणार आहे मी. हाताच्या जोरावर पूर्ण शरीर त्याचा भार कसा सांभाळायचा, असं याचं ते असं घुटणे ते टोंगळ्याला लावायचे असे. आता आपण प्राणायाम करणार आहे. सर्वप्रथम ओमचा उच्चार.
आता प्राणायाम करणार आहे. सुरुवातीला डाव्या नाकपुडीतून श्वास घ्यायचा, उजव्यामध्ये सोडायचा. याला चंद्रनाडी म्हणतात, याला सूर्यनाडी म्हणतात. चंद्रनाडीतून श्वास घ्यायचा, सूर्यनाडीतून सोडायचा. सूर्यनाडीतून घ्यायचा, चंद्रनाडीमधून सोडायचं. असं कमीत कमी तुम्ही 5 मिनिट त्याच्यापेक्षा जास्त करू शकता. याने तुमच्या ब्लड सर्क्युलेशन, BP सर्व नॉर्मल होते. एक एक्सरसाइज तुम्हाला सांगत आहे. नाकाने श्वास घ्यायचा आणि तोंडाने सोडायचा. सर्वप्रथम तुम्ही वज्रासनमध्ये या. असं बसा. अशा प्रकारे आपण
ही एक्सरसाइज करू शकता. यामुळे पचनक्रिया चांगली राहते. वात तिन्ही पण समांतर असतात. आता एक सुदर्शन क्रियाचं थोडंसं व्हिडिओ मी सांगत आहे. सर्वप्रथम आपण पद्मासनमध्ये बसा, सुखासनमध्ये बसा. याच्यामध्ये 20, 40, 60 असे आपल्याला 3 राऊंड करायचे आहे. यामुळे तुमच्या शरीरामध्ये नसामध्ये कुठे ब्लॉकेज हे ते असेल तर या एक्सरसाइजनं ते ब्लॉकेज सर्व निघून जातील. डोळे लावून घ्यायचे. सर्वप्रथम हळू, त्याच्यानंतर मीडियम, त्याच्यानंतर फास्ट. मी तुम्हाला प्रॅक्टिकल दाखवत आहे. आता 20 झाले, आता 40. त्याच्यापेक्षा फास्ट. हे झाले 40. आता 60 हे सर्वात फास्ट घ्यायचं. कॅमेरा थोडंसं समोर घे बघा. असं पोटाचं हे जे आलं पाहिजे. अशा प्रकारे 20, 40, 60 असे आपल्याला 3 राऊंड करायचे आहे. आपण एवढी एक्सरसाइज करून दररोज फिट राहू शकता. धन्यवाद. बंद कर.